हे बघा इथं एक कॉक दिलेला आहे इनलेट, हा या पी फिल्टरला जातो. या पी फिल्टरला तर 15 दिवसाला आपल्याला घरच्या घरी वॉश करायचा. तो कसा वॉश करायचा 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला समजवतो. हा कॉक आहे, सर्वप्रथम हा कॉक बंद करायचा, असा बंद राहील, असं चालू राहील. ओके, याला आपण बंद करणार इथं. त्यानंतर इथं ही जी नळी आहे, जवळ घे कॅमेरा, ही जी नळी आहे हिला काढायचं जर राहिलं ती अशी निघत नाही सहज. इथं रिंग आहे, हिला पुश करायचं आणि नळीवरती ओढून घ्यायचं, तेव्हा ही नळी निघते. आता सर्वप्रथम आपण इथं ही नळी काढून घेऊ. इथं प्रेशर जास्त असल्यामुळे रिबॅकचं पाणी मारत आहे. त्यानंतर इथं स्पॅनर दिलेला आहे, त्या स्पॅनरने आपल्याला हा इंडियन आट्यानुसार हा कॅन्डल असा खोलून घ्यायचा इकडं. ओके, खोलला, हाताने काढून घ्यायचा. यामध्ये कुकरसारखी छोटीशी रिंग असते, ती दरवेळेस रिंग टाकायची, आठवण करायची. ओके, त्यानंतर आता बघा आपण नॉर्मल तुमचं जे पाणी होतं, आता कॅन्डल टाकलं तेव्हा पूर्ण असा व्हाईट होता. आता इथं फक्त नॉर्मल काय आलेलं आहे, पिवळसर पण आलेलं आहे, म्हणजे पाण्यामध्ये पिवळा पण आहे, बरोबर. तो इथं अटकला आहे. तर आता एक तासापूर्वी आपल्याला एवढा कॅन्डल आकारात झाला दिसलेला आहे. 15 दिवसानंतर पूर्ण पिवळा होईल किंवा त्याचा कलर मातीसारखा होईल. तो कसा साफ करायचा, सवाला करून घ्यायचा, असा पूर्णपणे इथं असा प्लेन अटकवायचा, सगळं गोल बेंगवायचं, आपटायचं, गोल बेंगवायचं, आपटायचं. गेली घेतली धूळ कचरा सर्व, हे बघितलं. ओके, त्यानंतर परत त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं असं आणि क्लीन करायचं. हा पूर्णपणे फिल्टर साफ झाला की त्याचं ते भांडा आहे. आता बघा यामध्ये पण माती आहे की नाही, बघा हे बघा, खालीपर्यंत आपल्या पोटामध्ये जात होती, आता जाणार नाही. त्यानंतर हे साफ करून द्यायचं. हा स्पष्टपणे असं उभा करायचा, याच्यामध्ये हा कॅन्डल सोडून द्यायचा, हाताची जागा पकडून घेतो. हे बघा सेंटर आला, त्याला आपण असं पकडायचं आणि लावून द्यायचं. या ठिकाणी कॅन्डल लावला, थोडासा पीठ करून द्यायचं. हा जरा पीठ सांगितल्याप्रमाणे परत ही नळी इथं पुश करून द्यायची. त्यानंतर इथून ही नळी प्रेस करून काढून घ्यायची. परत पुन्हा कॉक चालू करायचा. इथं पूर्ण एअर निघल्याशिवाय मशीन नळी जोडायची नाही. ओके, आता बघा इथं एअर येतोय, हे आलं एअर, पूर्ण पाणी आलं की कॉक बंद करायचा आणि पुन्हा इथं आहे त्या स्टेपला फिटिंग करून द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला दर 15 दिवसाला कॅन्डल साफ करायचं आहे. आपलं काम झालं. ओके, थँक्यू.